राहुल गांधी असं म्हणतात की मोदीजी हे आतापर्यंत सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान आहेत. मोदी देशातील लोकशाही संपवणारे पंतप्रधान असतील अशी सुद्धा सगळ्या सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळले गेले आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचे केंद्रस्थान आंदोलन होतं. ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? हे म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्याबद्दल त्यामधून या देशातील तरुणांचा आत्महत्या थांबणार नाही हे आता मात्र सरकारने आंदोलन संसदेकडे जाणार. हे नवीन जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटनं घेता येईल तुम्ही घ्या. घोटाळा मुंबईमध्ये दुखून आलेला आहे. 100 कोटीपेक्षा 1 लाख कोटीचे 100 कोटी ते उघडकीस आलं म्हणून आपण 100 कोटी रुपयाचे घोटाळे, 100 कोटी रुपये हे प्रचंड घोटाळे झालेले आहेत. PDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायचीच नाही आहे आणि हाऊसमध्ये अनेक मांडले. पुण्यामध्ये PDRचा जवळपास 2000 कोटीचा घोटाळा होता. एका चॅनलनी, एका मीडियाने हे संपूर्ण प्रकरण पुराणीच दाखवलं. कुठल्याही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये बिल्डिंगवर पोचवतो आणि अनेक लोकांचा जीव जातो, पण तो मोकाट सुटतो. तो अंथोणी नावाचा तो सप्ला तो काम करणार, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि अधिकारी आहे आणि हे बघा, SRA मध्ये ज्या गोष्टी आहेत तिथे जो माणूस डेप्युटेशनवर जातो तो परमनंट त्याला बदलत जातो. म्हणजे एकदा त्याची ट्रान्सफर त्या ठिकाणी केली, आता अनेक लोकांना तिथेच परमनंट केला गेला 1 करोड रुपये घेऊन. हे फार मोठा स्कॅनल आहे, हे फार मोठं रॅकेट आहे आणि हे सगळं रॅकेट मिळवण्याचा धंदा सुरू आहे. यावर कोणाचं नियंत्रण आता मला सांगण्याची गरज नाही. सरकारने एवढ्या घोटाळे होत असताना भोंग घेऊन गप्प बसू नये.